आपली खरी भक्तीला सुद्धा लांछन लागतंय. आता भक्तीचा आणि पुत्र होण्याचा काही संबंध नाही, हा कर्माचा भाग आहे. परंतु तरी देखील लोक नावं ठेवतायत म्हणून नाराज झालेला आहे आणि आत्महत्येचा विचार केलेला आहे आत्मदेवाने. बघा लोक कसे असतात, तुम्ही चांगलं करा नाही तर वाईट करा, नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. लोगों का काम है कहना, लोग तो कहेंगे ही, क्योंकि लोगों का काम है कहना. जर तुम्ही चांगलं करायला लागले तर चांगलं करायला लागल्यानंतर सुद्धा काही नावं ठेवणारे लोक असतात. काय गरज आहे एवढा खर्च करायची, त्याच्यापेक्षा अन्नदानच महत्वाचं आहे ना. ज्ञानदानालाही महत्व असतं. काही जण चांगलं केल्यानंतरही नावं ठेवतात. तुम्ही भजनी मंडळ उत्पन्न करा, भजनी मंडळामध्ये रोज टाळ पखवाज घेऊन भजनाला बसा, तरी सुद्धा लोक म्हणतील यांना काही कामधंदे. कुणी जर वारीला जरी जात असेल, पायी वारीला, तरी लोक म्हणतात यांना काय काम आहे, आपल्या मागे खूप काम आहे. म्हणजे चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट करणाऱ्याला तर नावं ठेवतातच ठेवतात. एखादा व्यक्ती जर दारू पिऊन जर नालीच्या बाजूला पडला आणि नालीच्या बाजूला झोपत असला तरी लोक नावं ठेवतात की हा व्यसनी आहे, हा बिघडलेला आहे, याचं काही खरं नाही. आणि तोच व्यक्ती जर कथा कीर्तनामध्ये आला, सत्संग श्रवण केला, सुधरला, त्याने गळ्यामध्ये माळ घातली, रोज गंध लावायला लागला, मंदिरामध्ये दर्शनाला यायला लागला, आणि हे जर लोकांनी बघितलं तरी लोक म्हणतात वा तुम्ही तर आता बोआज झाले. त्या व्यक्तीला असं वाटतं आधी बरं होतं की आताच बरं आहे नेमकी. कारण आधीही लोक नावं ठेवत होते आणि आता तर माळ घातल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात तुम्ही तर बोआज. त्याला वाटतं माळ घातलेली बरोबर होती का न घातलेली बरोबर होती. म्हणजे कसंही करा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. जास्त बोलायला लागला की लोक म्हणतात बडबडे आहे. कमी बोलत असेल तर लोक म्हणतात अभिमानी आहे. मान वर करून चालायला लागला की म्हणतात अहंकारी आहे. मान खाली घालून चालायला लागला की म्हणतात भित्रा आहे. म्हणजे कसंही करा, लोक नावं ठेवतात. कारण लोक कसे आहेत, पूर्वीचा कालावधी होता, दोघं पती पत्नी विचार केला चला आपल्याकडे घोडा आहे, आपण जाऊ तीर्थयात्रा करण्यासाठी. म्हणून तीर्थयात्रेला निघाले. सोबत घोडा होता, थोडाफार सामान घेतला, घोड्यावर सामान ठेवला, कपड्याचं गासोडं ठेवलं, दोघंही पती पत्नी घोड्यावर बसले, प्रवास करण्यासाठी निघाले. जसे निघाले प्रवास करण्यासाठी, दर मुक्काम करत असताना ज्या ठिकाणी रात्र झाली त्या ठिकाणी एखाद्या गावामधल्या मंदिरामध्ये थांबायचं, पहाट झाली, भोजन करायचं आणि पुढे निघायचं. दोघंही पती पत्नी एका गावामध्ये गेले. सायंकाळ झाली. चावडी चौकामध्ये काही महात्मे बसलेले होते. चावडी चौकात बसलेले महात्मे. त्यांना विचारलं का हो तुमच्या गावामध्ये बाहेर मंदिर दिसतंय, आम्ही त्या मंदिरामध्ये रात्रभर थांबू का, आम्ही देव दर्शनासाठी निघालेलो आहे, रात्र झाली. म्हणले काही हरकत नाही, गावाचं मंदिर आहे, चांगलं प्रशस्त त्या ठिकाणी बांधकाम आहे, रात्रभर राहायला काही हरकत नाही, थांबू शकता तुम्ही. म्हटले ठीक आहे धन्यवाद. घोडा वळवला तेवढ्यात त्या लोकांची चर्चा सुरू झाली. म्हणले काय काय समाज झालेला आहे, काय लोक झालेले आहेत, आपण एवढे मोठमोठे वयस्कर माणसं या ठिकाणी बसलेलो आहोत, आपल्या डोळ्यात देखत हे दोघंही पती पत्नी घोड्यावर बसले, काही लाज नाही आता, काही अक्कल आहे का म्हटले यांना. पतीने ते शब्द ऐकले, रात्रभर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे निघाल्यानंतर पतीने पत्नीला सांगितलं हे बघ दोघं जण घोड्यावर बसले की लोक नावं ठेवतायत, म्हणून असं कर तू घोड्यावर बस, मी पायी चालतो. पत्नीला बसवलं, घोड्यावर सामान ठेवला आणि जसा घोड्याच्या बाजूने तो व्यक्ती चालायला लागला, जसा प्रवास सुरू झाला, प्रवास चालू असतानाच तहान लागली. एका शेतामध्ये गेले आणि त्या ठिकाणी पाणी मागितलं, पाणी पिले. तिथून निघणार त्या शेतातले लोकही आपापसात चर्चा करायला लागले, काय माणूस आहे म्हटले, स्त्री लंपट, स्त्रीच्या अधीन. बायकोला बसवलं घोड्यावर आणि स्वतः पायी चालतो, एवढा बाईच्या अधीन की बाईला घोड्यावर बसवलं आणि तो पायी चालतो. तेही ऐकलं त्या व्यक्तीने.
पत्नीला सांगितलं, हे बघ तू घोड्यावर बसली, मी पायी चालतोय, लोक नावं ठेवतायत, आता तू उतर, मी बसतो. पत्नीला घोड्यावर उतरवलं, पती घोड्यावर बसला आणि पुढच्या प्रवासाला लागले. काही लोक सायंकाळ झाली, शेतातले कामं उरकले, घराकडे जात आहेत आणि पायी पायी जात असताना त्यांनी यांना बघितलं आणि तेही चर्चा करायला लागले. काय माणूस आहे म्हटलं, माणसासारखा माणूस, धडधाकट माणूस कोवळ्या बाईला रस्त्याने पायी चालायला लावला आणि हा बसला घोड्यावर. काही कळतं का याला? बाई पायी चालते आणि हा घोड्यावर बसला. चांगला माणूस आहे, धडधाकट, काही कळतंय का याला? तेही ऐकलं. एका गावामध्ये मुक्काम केला, पुन्हा त्या ठिकाणी पहाट झाली, पुढच्या प्रवासाला लागले. पत्नीला सांगितलं, हे बघ मी घोड्यावर बसलं ना तरी लोक नावं ठेवतायत, असं कर, घोड्यावर बसायचं नाही. फक्त सामान ठेवला घोड्यावर. घोड्याच्या एका बाजूने पत्नी चालायला लागली, घोड्याच्या दुसऱ्या बाजूने पती चालायला लागले. आणि जसा हा प्रवास सुरू झाला, लोकांनी बघितलं आणि लोक हसायला लागले. म्हणले, काय माणूस आहे, मूर्ख, याला अक्कल आहे का? घोडा आहे, घोड्यावर बसायचं. घोडा कशासाठी आहे? बसण्यासाठी. घोडा ठेवला रिकामा आणि हा पायी चालतोय, किती मूर्ख आहे म्हटले. तेही ऐकलं. म्हणजे घोड्यावर बसलं तरी नावं ठेवले, घोड्यावर पत्नीला बसवलं तरीही लोकांनी नावं ठेवले, घोड्यावर माणूस बसला एकटा तरीही नावं ठेवले आणि घोडा रिकामा ठेवला तरीही लोकांनी नावं. तेव्हापासून एक मन प्रचलित झाली की लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत. लोग तो कहेंगे ही लोगों का काम है कहना. आपण ठरवायचं आहे की आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. धर्म, शास्त्र, संत आणि ग्रंथ यांनी सांगितलेल्या चौकटीमध्ये, नियमामध्ये जर आपण बसत असणार तर लोक काय म्हणतात याचा विचार कधीही करायचा नाही. जर आपण संतांनी आणि ग्रंथांनी दिलेल्या नियमामध्ये जीवन जगत असणार तर लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. मग आपला विचार करायचा आहे की आपण याच्यानंतर काय प्रगती करायची आहे. चांगलं करा, वाईट करा, लोक हसतच असतात, म्हणून आपण ठरवायचं आहे आपण काय करायचं आहे. एका गावामध्ये काही महिलांनी भजनी मंडळाची स्थापना केली. भजनी मंडळाची स्थापना केल्यानंतर त्या महिलांनी शेगाव संस्थानला जाऊन त्या ठिकाणी अर्ज दिला. आता संस्थानमधून टाळ, पकवाज, पेटी संस्थान सर्व देतं. संस्थानने त्यांना सर्व दिलं, टाळ, पकवाज, पेटी दिली. त्या महिला रोज भजन करायला लागल्या. गावाच्या बाहेर मंदिर, त्या ठिकाणी हरिपाठ करायचा, भजन करायचं. आता काम कसं होतं? चांगलं होतं, चांगलं कार्य करतात. परंतु त्यांनी हे कार्य करायला लागल्यानंतर काही गावातले महात्मे नावं ठेवायला लागले. वा, आता आपल्याला बाहेर जायची गरज नाही, भजनी मंडळ गावातच. आता आपल्यापेक्षा जोरदार परमार्थ यांचा सुरू झाला, वगैरे वगैरे बोलायला लागले. जेव्हा महिलांना समजलं, त्या महिलांनी गोष्ट कानावर घातली. म्हणले, दीदी बघा, आम्ही एवढं सुंदर कार्य सुरू केलं परंतु गावातले लोक नावं ठेवायला लागले ना, आम्ही आमचं भजनी मंडळ बरखास्त केलं. आम्ही टाळही त्यांना देऊन टाकले, पकवाज, विना सगळं काही देऊन टाकलं, आमचं भजन सुद्धा बंद केलं. म्हटलं, चांगलं कार्य करत असताना जर लोक नावं ठेवत असतील तर लोकांचा विचार अशा वेळेस करायचा नाही. आपण आपल्या उद्धारासाठी कान बंद करायचे आहे, तेव्हा आपण काहीतरी चांगलं करू शकणार, अन्यथा आपण कधीही चांगलं करू शकणार नाही. म्हणून आपण काही कार्य करत असताना आपले कान बंद ठेवले तर आपण पुढे जाणार, नाहीतर लोक मागे पाय ओढल्याशिवाय राहणार नाही. लोक नावं ठेवताय म्हणून आत्मदेव दुःखी झाले आणि त्याच्यासाठी आत्महत्येचा विचार केला. वनामध्ये जाऊ लागले आत्महत्या करण्यासाठी. आणि जसे वनामध्ये निघालेला आहे आत्महत्या करण्यासाठी, आता जाऊन थांबले आत्महत्या करणार, तेवढ्यात एका महात्म्याचं त्या वनामध्ये आगमन झालं. दिव्य तेज पुंज शरीर बघितलं, तेजस्वी मुखारविंद बघितलं आणि त्या महात्म्यांकडे बघितल्यानंतर आत्मदेवाला वाटलं, चला आधी आपण दर्शन करूया मग आत्महत्या करू. ते महात्मे जवळ आल्यानंतर
आत्मदेवाचा कंठ दाटून आला, त्या महात्म्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि आत्मदेव रडू लागलेले आहे. त्या महात्म्यांना वाटलं एकांतामध्ये रडणारा हा व्यक्ती कदाचित भगवान परमात्म्यासाठी रडत असेल, कारण साधकाचं लक्षण आहे. साधक नेहमी एकांत शोधत असतो आणि एकांतामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करत असताना एकांतामध्ये त्या भगवान परमात्म्यासाठी रुदन करतो. कधी तू भेटशील, कधी तुझं दर्शन होईल, हे साधकाचं लक्षण आहे. त्या महात्म्यांनी रडणाऱ्या त्या आत्मदेवाला विचारलं, का रडतायत, काय आहे रडण्याचं कारण? कथं रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणम्. कथम रोदिषि विप्रत्वम का ते चिंता बलीयसी. हे विप्र का रडतायत, कोणती चिंता आहे तुम्हाला? वदत्वम सत्वरम मह्यम, मला सांगा तुमच्या चिंतेचं, तुमच्या दुःखाचं कारण काय आहे? स्वस्य दुःखस्य कारणम, तुमच्या दुःखाचं कारण सांगा. जेव्हा आत्मदेवाला त्या महात्म्यांनी विचारलं, आत्मदेव अश्रुपात करत असताना उत्तर दिलं आत्मदेवाने, महाराज, माझ्या कुळामध्ये मी गेल्यानंतर माझ्या पितरांना तर्पण करण्यासाठी कुणीही नाही. काय सांगितलं? माझ्या पश्चात माझ्या पितरांना तर्पण करणारं माझ्या घरामध्ये, म्हणजे मला मूलबाळ. आणि महाराज, असं जीवन जगण्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी म्हणून वनामध्ये आलेलो आहे. त्या महात्म्यांनी जेव्हा ते शब्द ऐकले, सावधान झाले, 2 पावलं मागे सरकले. ओ, हा व्यक्ती भगवान परमात्म्यासाठी रडत नाही, हा व्यक्ती पुत्र संतान नाही म्हणून रडतो.